समोर ड्राईव्ह केलाय, झेल तिथे ड्रॉप. फुल टॉस. बहुत सारे परीक्षा दिली क्युअरली मध्ये केल्याचे. चेंडू थोडासा मिस टाइम शॉट लास्ट मोमेंटला चेक केला की खेळायचं कुठे क्षेत्रामध्ये एक धाव. ओव्हर बीच आहे, समोर उचललाय, चांगला फटका ऑफर केलाय. बघूया चेंडू ते कव्हर तोपर्यंत एकच धाव मिळेल. साईडला चेंडू हवेमध्ये उत्तर केलाय. बॅटिंग आहे डिफेंडर एक होता डिफेंडर गाडी.
चेंडू क्लिक केलाय. धावा धावपल समोर ऑन दी ऑफ एक्झिक्यूट केला. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक टच करतोय पण चेंडू येतो तो आतमध्ये बघायचं पण त्या ठिकाणी सांगतात की 2 धावा या चेंडूवर. थोडासा अडकतोय, थोडासा आपण धडपडतोय. दुखापत आहे. किती मात्र मला संघासाठी उभं राहायचंय. हा परफॉर्मन्स आपला श्रेयस यादवच्या मॅचमध्ये बघायला मिळतोय. 2 षटकांच्या धावसाठी 18 करत रणजित लोकचा 3 पर्यंत गमवलेला आहे बॅटिंग संघ आपल्या 11 या संघाने. तुम्ही यांचा 3 षटकांचा शिल्लक आहे. 5 ओव्हरच्या मॅचेसच्या मेंटेन पाऊल देणार आहे. Oh, what a shot on the up, straight to the ground, on the rise हा फटका बघत आहोत. आणि what a shot पर त्यातला पहिल्या षटकाची नोंद होते धीरज यादवच्या बॅट मधून. First piece of moving back in Kogali. Change of pace आहे ऑन साइड फ्रॉम बॅटेड शॉट स्मॉल हिट. कॅच बंद मित्रा 2 धावेचा फटका होता. तो मारला स्ट्रेट डाऊन. जास्त केली धीरज यादवने. धावेमध्ये चेंडू मिसचा फटका. इथे भाग पाडला फटका घेण्यासाठी. या षटकामध्ये सावंतचा चेंडू काचल्याचं उत्तर दिलं सौरभने आणि विकेट काढली. फलंदाज बाद. पहिल्याचं गाणं येईल तिथे मात्र शंका नाही. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक. फलंदाज सागर सागर चव्हाण. चेंडू हवेमध्ये कव्हर्स मध्ये एक्झिक्यूट केला फटका. चेंडू कव्हर तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केले. सागरने खातं उघडले ऑफ द मार्क आणि धावसंख्या 27. 27 लॉस ऑफ 2. सौरभ सावंत आपल्या संघाला त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिला. विकेट त्यांनी काढली. लेफ्ट हँड अजून एक स्ट्रायकिंग केला जो आघाडीचा आहे श्रेयस यादव. हो शफल झाला फलंदाज. हे बघितलं की पायाच्या मागून एसटी वाकवण्याचा प्रयत्न पण चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 28 धावा ऑफर कर. 28 ऑन स्कोर कार्ड इन द थर्ड ओव्हर. प्रयत्न करायचा श्रेयसला या ठिकाणी पण हे पावर बेस षटक आहे. जर मोठा फटका मारला तर चौकार सुद्धा मिळेल. चेंडू त्याच फटक्याची वाट बघत होता. तुमचा फटका तो ऑफर केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत चौकार.
धावसंख्या 32. फुलटॉस चेंडू हवेमध्ये चेंडू बघायचा टेरेस गाठणार का? हो बघायचं या ठिकाणी टेरेसला हलकासा प्रश्न घेतोय चेंडू खाली आणि पंचांचा इशारा या चेंडूवर 2 धावा. हलकासा मात्र पण ताकद तिथे कमी पडली. चेंडू टेरेसवर जाण्याच्या दारीमध्ये होताच पण टेरेसच्या अक्षरशः बॉटमला चेंडू लागून खाली येतोय आणि 2 धावेची मदत मिळते ती श्रेयसला. धावसंख्या 34. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 11.33 आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकाखेर 3 षटकाखेर धावसंख्या 34. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी रेडी जायचंय साई पॅकर्स आणि RV 11. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. 34. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 4 आता गोलंदाज घेऊन येईल. प्रथमेश येंद्रे गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 4 तो घेऊन येतोय. प्रथमेश येंद्रे. पहिला चेंडू प्रथमेशचा. फुल टॉस बॅटर करून घेतलाय. ऑनसाइडला प्लेस केलाय. 2 धावेचा फटका. 2 धावेसाठी जातो हा चेंडू. क्लिअर झोन मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये. RV 11 आणि साई पॅकर्सचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये होईल जो टॉस. धावसंख्या 36. हो क्या बात आहे खूप सुंदर चेंडू. फुल लेनचा होता. फलंदाजाकडे बघितलं फुटवर्क नव्हतं त्या ठिकाणी चेंडू ऑप्शनच्या बाहेर थोडासा वाईड वर्कर करण्याचा प्रयत्न केला प्रथमेश येंद्रेने आणि चेंडू धाव टाकलेला आहे. अर्णव 13 हा संघ आपण बघतोय जो गोलंदाजी करतो नाणेफेक जिंकून. प्रथमेश पुढचा चेंडू घेऊन पुण्याचा सज्ज. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून थोडासा दूर जातोय. ओव्हर द विकेट. फुल टॉस. समोर बॅटने समोर उत्तर दिलंय. थोडासा नाराज होता फलंदाज की एलिव्हेशन जर अजून जास्त असतं तर चौकार किंवा षटकार बघायला मिळाला असता पण मिळतात त्या 2च धावा. स्ट्रायकिंग सागर चव्हाण. धावसंख्या 38. प्रथमेश ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू व्यवस्थित एलिव्हेट करू शकणार. फटका चेंडू मागे जातोय तो पण एकदा तिथे कम्प्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा बघता होतील कम्प्लीट. गुड रनिंग. प्रेझन्स ऑफ माइंड खूप चांगला पाहिजे तुमच्याकडे. तर तुम्ही बॅकग्राऊंड मध्ये खेळताय चेंडू त्या ठिकाणी जर चेंडू जातोय फिल्डरचा चेंडू कव्हर करून वेळ घेतो तोपर्यंत निश्चित 2 धावा पूर्ण होतात. हे सुद्धा आपण बघितलं पुन्हा एकदा या सामन्यामध्ये. जर 2 मिनिटं अंपायर प्रेक्षकांना एक विनंती की थोडंसं कठड्यापासून लांब राहायचंय. कठड्यापासून थोडंसं लांब राहा. कठड्यावर शक्यतो कोणी बसू नका. आपले काही खेळाडू तिथे उपस्थित आहेत. मरून कलरची कॅप घातले खेळाडू यांना विनंती करा प्लीज प्रेक्षकांना थोडंसं मागे राहा. धावसंख्या 40. प्रथमेश येंद्रेचा पुढचा चेंडू समोर एक्झिक्यूट केलं. तिथे क्षेत्ररक्षक मिळवला उपाय धावची संधी होती. टार्गेटचा प्रयत्न निषेध केला पण क्विक सिंगल इथे कंप्लीट केली ती सागर चव्हाणने. धावसंख्या पोटी ते आपण बघतोय 41 वर 41 इन सेकंड लास्ट ओव्हर. कम्पेअर टू फर्स्ट मॅच माहितीये की या सामन्यामध्ये जर बॅटिंग करायची आहे मागच्या सामन्यामध्ये 34 धावांचं लक्ष अक्षरशः छोटं वाटलं होतं जेव्हा त्या धावसंख्येचा पाठलाग अनिल या संघाने अत्यंत लिलया केला. इझिली केला. त्यामुळे आता या मुवमेंटला 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करत असताना म्हणजे शारदा 11 या संघाचा. पुढून खेळायचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या 42. फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल क्विक सिंगल कंप्लीट बॅकअप त्या ठिकाणी आहे. त्यामुळे चांगला प्रयत्न फिल्डिंग मध्ये आपण बघत आहोत. 4 षटकाखेर धावसंख्या 43. करंट रन रेट 10.75. 10.75 ची सध्या गती आहे. कारण धावसंख्या 43 धावा धावफलकार गडी गमावले जातापर्यंत मैदानावर बघतोय म्हणजे 2 निर्णायक षटक बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. थँक्स टू स्वप्नील संजय जगताप. मस्त गावरान आधारस्तंभ त्याचबरोबर
श्री समर्थ ऑप्टिक सिद्धेश खानविलकर यांचा सुद्धा आभार इथे व्यक्त करू आम्ही स्वदेशच्या माध्यमातून. दोन्ही मार्कवर षटक क्रमांक 5 वर घेऊन येते गोलंदाज साईश. साईश फुलसुंदर. सगळ्यात महत्वाची गोष्ट संदीप आपण हे बघतो की आघाडीचा गोलंदाज श्रेयस जो थोडासा दुखावत ग्रस्त आहे तरी सुद्धा आपल्या संघासाठी तो खेळतोय ग्राउंडच्या आतमध्ये. बिटवीन द विकेट स्ट्रॉंग आहे, तेवढी चांगली गोलंदाजी बदलण्याची त्यांनी केली आहे. बॅटिंग स्ट्रॉक चांगले ऑफर केलेत. इव्हन बिटवीन द विकेट तेवढा चांगला धावतो सुद्धा. अडखळत असू दे, काय हरकत नाहीये, पण आपल्या संघासाठी तो धावतोय. 12 चेंडूत 22 वर तो नाबाद खेळतोय. इंडिव्हिज्युअल स्कोर धावसंख्या 43. साईजचा चेंडू वॉटर डिलिव्हरी ब्लॉक होल मध्ये ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर श्रेयस यादवला. साईश फुलसुंदर. अपकमिंग यंगस्टर्स आपल्याला जास्त करून बघायला मिळतात. इव्हन लहान लहान मुलं सुद्धा भरपूर आहेत आपल्या संघात तुला खेळत असताना बघायला मिळणार या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 44. त्यामुळे त्यांचा खेळ बघणं आता मात्र सगळ्यांना एक नवीन पर्वणी निश्चितच पाहायला मिळणार या स्पर्धेच्या माध्यमातून. फुलटॉस आहे, जास्त संधी देते, मोठा काही नाही, फटका मारण्याची डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. शेकी सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. विकेट किपर तेवढाच मुस्तैद आहे यष्टीच्या मागे. चेंडू ज्याप्रमाणे त्याच्याकडे येतोय तो पटकन तो कव्हर करतो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतो. धावसंख्या 45. येणार षटक मार्गस्थ आहे. इव्हन चांगलं षटक आपण बघत आहोत. हे साईश फुलसुंदरचा मोठ्या फटका मारण्याची संधी देत नाहीये साईश. मॅच सुरू होताना शक्यतो मधून धावू नका. गोलंदाज रिदम मध्ये असतो, बॅट्समन रिदम मध्ये असतो. कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे दोघांनाही. शॉर्ट ऑफ लेंथ होता, स्टेप आउट झाला, रनआउटची संधी, अंटाम थ्रो, क्विक सिंगल. नशीब सुद्धा खूप चांगली साथ देते असं मी म्हणेन ते म्हणजेच श्रेयस यादवला. दुखावत ग्रस्त आहे, थोडीशी इजा झाली आहे, तरी पण सुद्धा आपल्या संघासाठी तो धावतोय, धावत जमवतोय आपल्या संघासाठी, स्वतः संघासाठी सुद्धा. चांगली बॅटिंग सुरू आहे ग्राउंडच्या आतमध्ये श्रेयसची. 46 धावा धावफलकावर. फटका बनवलाय, ओव्हरफिश करून घेतला आपल्या बॅटवर, चांगला एक्झिक्यूट केला हा फटका. पंचांचा श्रेय, चेंडूवर 2 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जसं मागाशी मी उल्लेख केला, जसं प्रेडिक्शन केलं संदीप की 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न निश्चित असेल. चेंडू द्यायचा पंचांकडे लवकरात लवकर. 50च्या जवळपास इथे मजल मारण्याचा प्रयत्न असेल तो शारदा 11 या संघाचा. धावसंख्या 48. 2 चेंडू शिल्लक अजूनही या षटकातले, या इनिंग मधले. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, फक्त दिशा दिली आहे, पण धावा किती मिळतील बघूया या चेंडूवर. पंच कन्फर्म करतात आणि सांगतात आम्हाला हुक केला चेंडू. 2 धावेचा फटका, 50 धावा पूर्ण, 50 अप. शारदा 11 संघाने मात्र कुठल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सांघिक 50 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आय थिंक मॅच बॉल आलेला आहे. चला, लास्ट बॉल आहे, शेवटचा चेंडू षटकातला, इनिंग मधला. नेक्स्ट मॅच साठी इन्व्हाइट करतो दोन्ही कॅप्टन RV 11 आणि साई पॅकर्स. साई पॅकर्स आणि RV 11 चे कॅप्टन या. हो, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, प्रचंड अचूकता होती या चेंडूवर आणि थेट चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. षटक समाप्त होत आहे. 50 धावेवर समिट ठेवले. लास्ट ओव्हरला बघितलं की शेवट चेंडू निर्धाव केला आणि धावसंख्या 50 धावा धावफलकावर त्या शारदा 11 या संघाच्या आणि अर्णव 13 या संघासमोर लक्ष ठेवलंय तो सामना जिंकण्यासाठी 51 धावेंचं. या दोन्ही संघाचे संघनायक या RV 11 आणि साई पॅकर्स. साई पॅकर्स, RV 11 दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. मी किरण नार्वेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण टॉस करावा. किरण नार्वेकर यांच्या शुभस्य टॉस होईल. बघा, अजूनही कोण ब्रेकफास्ट करायचं बाकी असेल, नाश्ता करायचा बाकी असेल, भले घड्याळामध्ये जेवणाची वेळ झाली पण नाश्ता अवेलेबल आहे आपल्याकडे, नाश्ता करून घ्या.
लहानपणीच्या खूप काही आठवणी संदीप या ग्राउंडशी जोडल्या गेलेत लाल मैदान म्हटल्यानंतर. स्वतः मी सुद्धा इथे भरपूर क्रिकेट खेळलोय, पतंग सुद्धा उडवलेत आम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी. बरोबर सर. बघा चिंचपोकळीचा हा भाग किंवा लालबागच्या परिसरातील किंवा चिंचपोकळीच्या परिसरातील हा संपूर्ण भाग पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा त्याच वेळेला पुस्तकांच्या त्या ओळी आठवतात ना, की मुंबईतला फार जुना भाग किंवा त्याच वेळेला कापड गिरण्यांचा भाग, भोळ्या बाबड्या गिरणी कामगारांचा भाग, भक्ती रसात न्हाणारा हा भाग, कोकणातील लोककलांची परंपरा टिकवणारा हा भाग, उत्सवी आणि उत्साही असणारा आपला हा भाग, लाल बावट्याचा आणि भगव्या झेंड्याचा असणारा हा आपला भाग, मरणाला न घाबरणारा आपला हा परिसर भाग, लढाऊ वृत्तीला जपणारा आपला भाग आणि त्याच वेळेला स्वप्नात न रमणारं पण प्रस्थापितांविरुद्ध बंड करणारा आपला भाग आणि सळसळणारं लाल रक्त ज्याच्या प्रत्येकामध्ये आहे त्या सळसळणाऱ्या रक्ताचा हा भाग आणि तसाच लाल मैदानामध्ये त्या सर्व लाल रक्ताच्या सळसळणाऱ्या रक्ताच्या अनेक आठवणी ज्यांच्या मनामध्ये आहेत ना, त्याने त्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा द्यावा असा हा भाग. पहिला चेंडू यावेळेला ठोकला, सरळ अर्थातच पंचांचा इशारा येतोय. घोषित परिसरात जरी गेला असला तरी प्रथमेशला एक वेगळा अर्थातच कॉन्फिडन्स सुद्धा देणार आहे. हा आत्मविश्वास फार महत्वाचा जो पहिल्या चेंडूवरती प्रथमेशला मिळालाय. तुम्हाला 51 धावा जर मैदानामध्ये बनवायच्या असतील तर थोड्या अंशी अटॅकिंग बल्लेबाजी ही मैदानामध्ये करावी लागेल असा जो काही संदेश त्याच्या सहकाऱ्यांकडून तो घेऊन आलाय ना, तो मैदानामध्ये दाखवून सुद्धा देतोय. तशी अटॅकिंग बॅटिंग सुरू सुद्धा झाले. पहिल्या चेंडूवरती भूषण पांचाळ आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन त्यावेळेला ओव्हर पिच बनवून खेळला आणि याही वेळेला आपण पाहतो क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला तैनात होता, परंतु त्याला असं वाटलं की घोषित परिसरातून हा चेंडू जाईल की काय, पण चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं पाहायला मिळालं आणि म्हणूनच केवळ एकच धाव मिळाली प्रथमेशला. पण कौतुक करावं लागेल प्रथमेशचं की तिथे तो पाहतोय की पंचांचा इशारा येतोय की डिक्लेअर स्वरूपात ही एक धाव असणार आहे प्रथमेशच्या अर्थातच. त्यामुळे प्रथमेशला स्ट्राईक मिळणार आहे. एकूण धावफलकावरती धावा लागतात 3 सामना जिंकण्यासाठी. 51 धावांची आवश्यकता आहे. बिग बॅश चिंचपोकळी पर्व 11वा आपण पाहताय आणि 11व्या पर्वामधील दुसरा सामना मैदानामध्ये रंगलाय. पहिल्या सामन्यामध्ये हरकत नाही की कमी धावा झाल्या होत्या, पण दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतोय चांगल्या धावा मैदानामध्ये आलेल्या आहेत आणि अशा वेळेला आता अर्णव 13ला त्या धावा बनवाव्या लागतील. याही वेळेला आपण पाहतोय प्रथमेश बरोबर डिक्लेअर झोन मध्ये खेळतोय जिथे त्याला एक धाव मिळणार आहे. बघा पॅक ग्राउंडची एक वेगळी रणनीती प्रसाद सर आपण नेहमी मैदानामध्ये पाहतो ना, तुम्हाला ते खेळण्यासाठी एक वेगळं स्किल असावं लागतं. बघा कोणताही खेळ या 2 शब्दांवरती चालतो. एक असतो तो विल आणि दुसरा आहे ते स्किल. तुमच्याकडे विल म्हणजे इच्छाशक्ती असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे स्किल असलं पाहिजे. ते गोलंदाजाच्या रूपामध्ये असो, फलंदाजाच्या रूपामध्ये असो किंवा क्षेत्ररक्षकाच्या रूपामध्ये असो. हा या वेळेला मात्र गोलंदाजाने आपलं स्किल दाखवलंय. प्रथमेशला हलका हाताने टाकलेला हा चेंडू समजला नाही. स्लोवर 1 होता, पण त्याच वेळेला लेग कटर सुद्धा होता. यष्टी उद्ध्वस्त करतोय, बेल्स उद्ध्वस्त होतात आणि फलंदाज बाद प्रथमेश होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये पहिला हादरा अर्णव 13. शारदाई 11 विरुद्ध अर्णव 13 असा सामना मैदानामध्ये रंगला. नाणेफेकीचा कौल अर्णव 13 ने जिंकला होता. निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार. अर्णव 13 संघाचा प्रथमेश अर्थातच हुशार फलंदाज मैदानातून परतलाय, पण याचं संपूर्ण क्रेडिट भूषणला द्यावं लागेल. कारण ज्या प्रकारे भूषणने गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती थोडा फुलटॉस बनवून खेळला होता प्रथमेश, त्यानंतर लोवर फुलटॉस बनवला होता. या सगळ्या गोष्टी जरी काही मैदानामध्ये असल्या ना तरी तुमच्याकडे 6 चेंडू
इतपत जे काही टॅलेंट आहे ते तुम्हाला दाखवावं लागतं मैदानामध्ये आणि ते आज बरोबर भूषण पांचाळने मैदानात दाखवलं सुद्धा. चौथ्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली, 4 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, 51 धावा बनवायच्यात आणि अशा वेळेला नवीन फलंदाज मैदानात येतोय वेदास्तू. वेदस्तूने मात्र आल्या आल्या यावेळेला मोठा फटका खेळलेला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येईल की हा सीमारेषेच्या बाहेर षटकार. बिग बॅश चिंचपोकळी मधला हा अर्थातच दुसरा षटकार असेल, कारण पहिल्या इनिंगला षटकार आलाय तर दुसऱ्या इनिंगला तर बनताय आणि अशा पद्धतीचा फटका या वेळेला वेदस्तूच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मला वाटतं साधारण वेदस्तू गोलंदाजीला असताना तो षटकार लगावला गेला होता आणि वेदस्तू म्हणतोय ती भरपाई केली जाणार. ही खडूस प्रवृत्ती जी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक वर्ष आपण सातत्याने अनुभवतोय ना, ती खडूस प्रवृत्ती आणि विजिगुषी वृत्ती आपल्याला सदैव मैदानाकडे घेऊन येते. ही ओढ फार महत्वाची असतं. किंबहुना क्रिकेटच्या मैदानामध्ये एखाद्याने मला अगदी 1932 सालापासून चालत आलेली मित्रांनो ही रणनीती आहे. बॉम्बे जिमखान्यावरती जेव्हा इंग्लंडचा पहिला संघ आला होता त्यावेळेला इंग्लंडच्या संघातील अर्ल नावाचा फलंदाज होता. 9 षटकार त्याने ठोकले होते. CK नायडू बॅटिंगला गेले, त्यांनी 11 षटकार बॉम्बे जिमखान्यावर ठोकून दाखवले. मुंबईमध्ये आपण अशाच पद्धतीने बॅटिंग करतो भावा आणि मुंबई ही यासाठी ओळखली जाते. आज वेदस्तूने तेच तर दाखवलंय मैदानात. मला षटकार ठोकला मी ठोकून दाखवणार. या वेळेला वेदस्तू आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय पण घोषित परिसरात जाणार जिथे त्याला 1 धाव मिळणार. धावफलकावरती धावसंख्या पोहोचले 11 पर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 4 षटके येणं बाकी आहेत, म्हणजे 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 40 धावांची. वेदस्तू अर्थातच मैदानामध्ये आल्या आल्या त्याने आपला आक्रमक पवित्र मैदानात स्वीकारला. बोला सर. चालेल सांगून ठेवते त्याला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 11 धावा आल्या आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज निहाल. मी इथे बसू, तुम्ही इथे चालेल. एक स्कोर तिकडे. माझी पण बॅग आहे. निहाल गोलंदाजीला येतोय. पहिल्या षटकात 11 धावा आल्या. भूषण पांचाळने अर्थात पहिलं षटक टाकलं होतं, बाद केलं होतं त्याने प्रथमेशला आणि 6 चेंडूंची अर्थात वाट पाहिल्यानंतर आता साईश मैदानामध्ये आलाय. साईशने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली होती. धावा रोखणारी गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो ना, ती गोलंदाजी त्याने त्याच्या संघासाठी केली होती. अर्णव 13 साठी आणि आज मैदानामध्ये जेव्हा सलामीवीर या नात्याने तो फलंदाजीला आलाय, थोडं जबाबदारीने मैदानामध्ये त्याला खेळावं लागेल असं कदाचित वेदस्तू म्हणत असावा. हे कॉन्व्हर्सेशन फार महत्वाचं असतं. C स्टँड्स फॉर क्रिकेट, C स्टँड्स फॉर कॉन्फिडन्स, बट C स्टँड्स फॉर कॉन्व्हर्सेशन टू. सो या वेळेला मैदानामध्ये आपण पाहतोय 11 धावा, 1 गडी बाद 11. पुढचा चेंडू या वेळेला मात्र हा हातातून निसटला होता. पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलाय. सो पहिला नो बॉल प्लस 2 रन्स, एकूण 3 धावा या वेळेला खात्यामध्ये जमा होणार आहेत त्या अर्णव 13 संघाच्या. कारण अशा प्रकारे ऍज पर लॉ नंबर 42.16 ज्याला आपण म्हणतो बीमर चेंडू, तो मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि मग जर बीमर असेल तर तो पंचांनी नो बॉल सुद्धा डिक्लेअर केला. तुम्हाला बंद ग्राउंड मध्ये गोलंदाजी करताना एक वेगळं स्किल मैदानामध्ये दाखवावं लागतं. कदाचित अनेक ओव्हरपिच चेंडूंवर तुम्ही फुलर लेनचे चेंडू केलेत सर तर ते ओव्हरपिच बनवले जातील आणि ओव्हरपिच चेंडूंवरती तुम्हाला फ्रंट ऑफ द विकेट खेळले तर 6 धावा आहेत. तुम्हाला साधारण लॉंग ऑफला खेळल्यानंतर तिथे डिक्लेअर 2 सुद्धा आहे. डिक्लेअर जे झोन आहेत ना त्या ठिकाणी तुम्हाला फलंदाज कसा खेळतो किंवा त्याच वेळेला त्याचा टान्स काय आहे किंवा त्याच वेळेला त्याचं कौशल्य कशा पद्धतीचं आहे त्याचा थोडा जरी अभ्यास करून तुम्ही मैदानामध्ये कामगिरी केलीत तर तुम्ही उपयुक्त गोलंदाजी करू शकता. सध्या 23 चेंडू येणं बाकी आहेत सामना जिंकण्यासाठी. 37 धावांची आवश्यकता आहे आणि फ्री हिट असणार. एव्हरी फ्री हिट इज एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट असं आपण म्हणतो आणि तेच मैदानामध्ये उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. साईश 6 चेंडू या वेळेला मात्र ओव्हरपिच भरून खेळून काढलाय. पुढे पडलेला चेंडू होता आणि पंचांकडून इशारा येईल की अर्थात किती धावा असतील.
साईशच्या बॅट मधून निघालेला फटका होता. फ्री हिट होती आणि त्यावेळेला फ्री हिटच्या चेंडूवरती खरपूस समाचार सुद्धा घेतला जातोय. तुम्ही ओव्हरपिच प्रकारचे या प्रकारचे फुलर रेंजचे चेंडू केलेत आणि जर फलंदाजाने तो टान्स मैदानामध्ये घेऊन फलंदाजी केली, बॅकफूट फ्रंटफूट ज्याला आपण म्हणतो ना की तुमच्या फुटवर्क मध्ये ताकद असावी लागतं. क्रिकेट हे कितीही जरी अनऑर्थोडॉक्स ऑर्थोडॉक्स स्टाईलने तुम्हाला कॉपी बुक स्टाईल किंवा तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या कक्षेने खेळायला गेलात ना, तरी एक गोष्ट मात्र कन्फर्म आहे की तुम्हाला कन्सिस्टंटली तुम्हाला चेंज करावा लागणार आहे आणि चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन अ वर्ल्ड आणि त्या पद्धतीनेच तुम्ही मैदानामध्ये बदलू शकता. मुंबई शहराने हेच तर दाखवलं ना. म्हणून नेहमी आपण म्हणतो की मुंबईकरांना जगण्यासाठी 5 गोष्टी लागतात: अन्न, वस्त्र, निवारा, आता मोबाईल आणि त्याच्यासोबत चालत आलेलं आपलं क्रिकेट. या 5 गोष्टी. पुढचा चेंडू. यावेळेचा वेट अँड वॉच भूमिका साईशने स्वीकारली, कारण त्याला वाटलं होतं की थोडा ऑफस्टमच्या बाहेर जातोय की काय, म्हणून निहालच्या चेंडूसाठी त्याने थोडी वाट पाहिली. पण वाट पाहिल्यानंतर कदाचित 8-12ची लोकल सुटली. आता मात्र 8-20ची मिळाले तर मिळाले, हरकत नाहीये. त्याने आपण पुढे जाऊया. धावफलकावरती धावसंख्या 19. 21 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. 19 फॉल ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 ओव्हर. येणारे 21 चेंडू सामना जिंकण्यासाठी 32ची गरज. या वेळेला आपण पाहतोय थोडा स्लोवर वन, धीम्या गतीचा चेंडू केला होता आणि धीम्या गतीच्या चेंडूने थोडं साईशला सुद्धा थोडं चकवलं सुद्धा होतं, की साईशला वाटलं की हा चेंडू बॅटवर येईल, पण तितक्यात वेगात तो बॅटवर आला नव्हता. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण अशा पद्धतीने तुम्ही थोडे मिश्रण ज्याला म्हटलं जातं गोलंदाजीमध्ये करणं गरजेचं असतं. याच वेळेला मैदानामध्ये शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकला तर तुम्हाला डिक्लेअर झोन मध्ये 2-2 धावांसाठी चेंडू तटावला जातोय, किंवा त्याच वेळेला तो स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये काही वेळेला तो चेंडू जर बिल्डिंगच्या वरून गेला तर तिथून 4 धावा असणार आहेत पुढच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि पॉवर प्लेचं षटक येणं अजूनही बाकी आहे. अशा वेळेला साईश बघत विचार करत असेल कदाचित की थोडं थांबूया आपण, कारण वेदस्तूने आपली कामगिरी केली, त्याने 2 चेंडूंचा सामना केलाय, 7 धावांवर खेळतोय. अजून 20 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असणार आहे. अर्णव 13ला. हे मुंबईमध्ये अशी सुद्धा नावं आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात आणि त्याचं अनुकरण होतं संपूर्ण जगात. या वेळेला ही वेदस्तूने मोठा फटका खेळलाय. बघायचंय किती धावा मिळणार. घोषित परिसरात जातोय. येस, 2 धावा. तुम्ही या लाल मैदानाच्या बाजूच्या असणाऱ्या लालबाग परेडवरची जर काही पुस्तकं वाचलीत ना, तर तुम्हाला त्या पुस्तकातून अनेक साऱ्या समरीज भेटेल. या लाल मैदानाच्या बाजूला अनेक साऱ्या पूर्वी चाळी होत्या आणि त्या चाळीतून अनेक सारे प्रेक्षक वर्ग सामने पाहायचे. मग ते कबड्डीचे सामने असतील, हुतुतूचे सामने असतील किंवा क्रिकेटचे सामने असतील. आणि मग त्या चाळीमध्ये राहणाऱ्या किंवा आता इमारतीमध्ये राहणाऱ्या, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या काही जणांना इम्प्रेस करण्यासाठी सुद्धा फटके खेळले जातात. मग तिथे कोणीतरी आपलं असावं ही अपेक्षा नक्की असते. वेदस्तूचा फटका तसा सुंदर आहे. यावेळेला तो किती धावा देणार, थोडा अनफॉर्च्युनेट होतोय, पण कारण तो म्हणत असेल चांगली ताकद वापरली होती, पण घोषित परिसरात या ठिकाणी चेंडू गेला. 1 धाव मिळाली. एकेरी धावांना अर्थात षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. माझे गुणलेखक मित्र अक्षत कांबळी मला कळवतायत 2 षटकं पूर्ण, 23 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद होऊन परतलाय. आणि निहालचं हे दुसरं षटक ज्याच्यामध्ये त्याने 12 धावा खर्च केल्यात. त्याच्यामुळे आता येणारे 18 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 28 धावांची. 1 गडी बाद, 23. 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. श्रेयस यादवच्या हातामध्ये यावेळेला चेंडू सुपूर्द केला जातोय. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन तो गोलंदाजीला येणार, कारण पहिल्या षटकामध्ये भूषण आला होता. भूषण पांचाळने 11 धावा खर्च केल्या. निहालने दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. प्रोग्रेसिव्ह ग्राफ ज्याला म्हणतात ना, तो पाहायला मिळाला. आणि आता पॉवर प्लेचं षटक आहे, पण या प्रोग्रेसिव्ह ग्राफ मध्ये फलंदाजी होत असेल तर श्रेयस यादवच्या रूपाने एक पर्याय या ठिकाणी चेक केला जातोय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. जेव्हा धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा आल्यात. 18 चेंडूंमध्ये 28 रोखायचे आहेत. आणि मग गोलंदाजी धावा रोखणारी आवश्यक असेल तर त्याच्यामध्ये विकेट टेकिंग सुद्धा बॉलर आवश्यक असतात. अशा वेळेला श्रेयस यादवच्या हातामध्ये पर्याय दिलाय. मुंबईला श्रेयस नाव काही नवीन नाहीये, अर्थात याच श्रेयसला श्रेय घ्यावं लागेल. पण आल्या आखूड टप्प्याच्या चेंडूला सुद्धा फ्रंट ऑफ द विकेट ज्या ताकदीने खेळलाय ना हा फटका, सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय बॅटिंग आहे आपण पाहतोय. साईशच्या बॅट मधून निघालेला हा षटकार होता. आणि साईश
तो मैदानामध्ये तशी सुंदर अप्रतिम फलंदाजी करतोय. तो म्हणतोय केवळ फुलच सुंदर नाहीये, तर मैदानामध्ये साईज सुद्धा तेवढा जबरदस्त सुंदर आहे, जो या वेळेला मैदानात 16 चेंडूमध्ये आता 18 धावांची गरज आहे. 33 धावा धावफलकावरती. पहिल्याच 2 चेंडूंवरती ज्या पद्धतीने 10 धावा त्याने कुठल्यात ना, साईश आपल्या बॅट मधली ताकद दाखवतोय. मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं थोडासा एक डायनामिक अप्रोच त्याने दाखवला होता, की अर्थात त्याच्यामध्ये आपण थोडे वेगळे मराठी शब्द आहेत, धूर्तपणा म्हणतात त्याला, काव्यबाजपणा म्हणतात, किंवा त्या त्या अशा शब्दांमधून थोडासा त्याला इंग्रजी शब्द डायनामिकपणा जोडा, चतुरस्त्रपणा म्हणतात. तो मैदानात दाखवला होता, की थोडं सांभाळून खेळला 4थ्या, 5व्या आणि 6व्या चेंडूवरती. पण त्यानंतर जेव्हा आता स्ट्राईक मिळाले, पॉवर प्ले मध्ये ओव्हर पॉवर, ओव्हरटेक आणि ओव्हरकेम करणारी जी फलंदाजी मैदानात आवश्यक असताना ती मैदानात सुरू झाली. कारण ती श्रेयस यादव 10 धावा आल्या, 15 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असणार आहे. याही वेळेला आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू, परंतु प्रसाद सर हा वेगवान चेंडू टाकला होता, की आतापर्यंत आपण पाहिलं होतं ना, की श्रेयस जी गोलंदाजी करत होता टप्प्याच्या शोधात होता, पण त्याने आता पाहिलं की फार टप्प्याच्या शोधात इथे जाणं गरजेचं नसणार आहे, तर थोडंसं वेगामध्ये चेंज करून बघूया. स्पीड मध्ये जर तुम्ही बदल केला तर तो स्पीड मध्ये केलेला बदल सुद्धा काही वेळेला प्रभावी ठरतो. हा फुलर लेनचा चेंडू या वेळेला फुलटॉस दिला, परंतु तसा प्रकारचा क्षेत्रव्यूह, काय क्षेत्रव्यूह लावलाय ना या वेळेला मैदानामध्ये. एक शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक लावला, एक बॅकवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक ठेवला, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक. म्हणजे डावखऱ्या साईशला रोखण्यासाठी आपण पाहिल्यानंतर विकेट किपर मोजून 4 खेळाडू उभे होते. आणि अशा वेळेला एक गडी बाद 33 ही धावसंख्या धावफलकावरती, 13 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. आणि आता या वेळेला शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बाजूला घेतलाय आणि त्याला स्लिप मध्ये तैनात केला गेलाय. फॉरवर्ड शॉट, बॅकवर्ड शॉट लेगला एक क्षेत्ररक्षक होता, त्याला काढला आणि आता तिथे शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षक उभा ठेवलाय. स्क्वेअर लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक उभा आहे. काय क्षेत्रव्यूह प्रसाद तर वारंवार बदल होतोय सारखा. म्हणजे तुम्हाला मैदानामध्ये लेग स्लिप मधून काढायचा, तो त्याच वेळेला तिकडे रोखायचा नाही, फलंदाजाला फटक्यापासून रोखायचा. क्षेत्रशी उभी होण्याच्या चक्रव्यूह ठेवलेला आहे, कारण एवढा जबरदस्त लेफ्ट हँडर आहे, त्यासाठी एक चक्रव्यूह रचलेला आहे गोलंदाजाने. ऍब्सोल्युटली ट्रू सर, ऍग्री विथ यू. आणि त्या चक्रव्यूह मात्र भेदण्यामध्ये सुद्धा तेवढाच यशस्वी आहे. हा चेंडू सीमा रेषेच्या अर्थातच डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि पंचांचा इशारा येतो की या चेंडूवरती 1 धाव मिळणार आहे. त्यामुळे आता 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 17 धावांची. 34 धावा धावफलकावरती झाल्या. 3 षटकांचा खेळ संपला, 1 गडी बाद 34, 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 धावांची. जुन्या काळात जर आपण गेलो ना, तर जुन्या काळातल्या खूप काही गोष्टी अजूनही अस्तित्वात आहेत. जसं मी उल्लेख केला की सरदार हॉटेल आहे, पावभाजी फेमस आहे त्या ठिकाणी, पटेल कटपीस सेंटर हा जुना पेट्रोल पंप आहे. त्यानंतर हाकेच्या अंतरावर, या ठिकाणी हाकेच्या अंतरावर पण बघतो 3 टॉकीज आहेत. गणेश टॉकीज जे आता पूर्णपणे पावन पडली आहे, त्यानंतर जैन टॉकीज आहे, भारतमाळ टॉकीज, ह्या खूप जुन्या काळातल्या वास्तू आहेत, ज्यांच्यामुळे हा एरिया ओळखला जातो. तसं मी म्हणतो की मागच्या 11 वर्षापासून आपण बघतोय की बिग बॅश चिंचपोकळी ही स्पर्धा, त्यामुळे ही सुद्धा एक वेगळी ओळख ठरली आहे लालबाग चिंचपोकळी मधली. संदीप, धावसंख्या झाली मला सांगताय धावफलकर 34, अजूनही गरज आहे 17 धावा, 12 चेंडू आणि 17ची गरज आहे. हॅलो, गोलंदाजीच्या मध्ये होते बदल. सागर चव्हाण चौथा गोलंदाज, चौथा पर्याय या वेळेला शारदा 11 संघाकडून मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अर्णव 13 संघाला पुढच्या 12 चेंडूंमध्ये जेव्हा 17 धावा बनवायच्या आहेत, 1 गडी बाद 34 ही धावसंख्या धावफलकावरती. या दोन्ही फलंदाजाने मैदानामध्ये एक वेगळ्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये दाखवली. कारण भूषण पांचाळच्या पहिल्या षटकात 11 धावा आल्या, निहाल गोलंदाजीला आला, त्याने 12 धावा खर्च केल्या. श्रेयस गोलंदाजीला आला, त्याच्या षटकामध्ये षटकार चौकार आला, पण श्रेयसचं पुढचं नंतर कौतुक होईल, कारण 4 चेंडूंवरती श्रेयसने केवळ 1च धाव दिली. जो अप्रोच श्रेयसने मागच्या 4 चेंडूंवर दाखवलाय ना, सागर चव्हाणला त्या अप्रोचला, ज्याला म्हणतात ना की त्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू यावेळेला वेदस्तूला जाणीवपूर्वक चेंडू केला, आउट ऑफ द स्टंप. अतिशय योग्य टप्प्यावरची गोलंदाजी, कौतुक करावं लागेल, कारण तुम्हाला ज्या वेळेला धावा रोखणारी गोलंदाजी आवश्यक असते, तेव्हा तुम्हाला फलंदाजाचा टान्स ओळखायचा असतो, किंवा त्याच वेळेला त्याच्याकडे असणाऱ्या अटॅकिंग स्ट्रोक पासून तुम्हाला दूर जायचं असतं. पण हे सगळं करत असताना नवनवीन एक्सपेरिमेंट सुद्धा करायचे असतात. आणि गोलंदाज तोच तर यशस्वी होतो ना, जो नवनवीन एक्सपेरिमेंट मैदानामध्ये कॉन्फिडेंटली करतो. काही एक्सपेरिमेंट वरती तुम्हाला अर्थातच ज्याला म्हणतात की फटके पडणार, चुका होणार, पण तेच एक्सपेरिमेंट तुम्हाला मैदानामध्ये यशस्वीतेची शिखरं सुद्धा गाठायला मदत करत असतात.
सागर चव्हाण पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे चौथं षटक घेऊन आलाय. 11 चेंडू येणं बाकी आहे सामना जिंकण्यासाठी. 16 धावांची आवश्यकता आणि अशा वेळेला कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तो गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 35 लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहताय बिग बॅच चिंचपोकळीचं पर्व 11वं. या वेळेला मात्र खडे खडे हा चेंडू भिरकावून दिलेला आहे. पंचांचा इशारा येतोय की डिक्लेअर स्वरूपामध्ये 2 धावा मिळणार आहेत. साईश फुलसुंदरने आज मैदानामध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी केलेली आहे. कारण ज्या पद्धतीने तो मैदानामध्ये फटकेबाजी करतोय ना अक्षरशः नेत्रदीपक अशा प्रकारची फटकेबाजी म्हणावी लागेल. कारण तुम्ही मैदानामध्ये केवळ एक बाजू लावून धरायची नसते तर त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये जिथे खराब चेंडू मिळतील त्याचा खरपूस समाचार सुद्धा घ्यायचा असतो. 10 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. सागर चव्हाणला विकेटच्या शोधात आहे तो आणि तो शोध संपावा याच्यासाठी अशी गोलंदाजी करावी लागेल. वॉट अ बॉलिंग फॅन्टॅस्टिक. वाजणाऱ्या टाळ्या आणि मैदानामध्ये मिळणारा कॉन्फिडन्स इज हे इक्वल प्रपोर्शनेट मध्ये अर्थातच त्यांचा एक डायरेक्टली रिलेशन असतं आणि ते मैदानामध्ये आपण अनुभवतोय सुद्धा. सो हे डायरेक्टली प्रपोर्शनल नातं जर आज मैदानामध्ये सागर चव्हाण अनुभवतोय ना तर त्याच्या संपूर्ण संघाचे शोल्डर या आपल्याला स्ट्रॉंग असणार आहेत. बघा कर्णधाराला या गोष्टी मैदानामध्ये आपल्या संघाला कॉन्फिडन्स द्यावा लागतो. कारण आता 9 चेंडू येणं बाकी आहेत. 14 धावांची आवश्यकता आहे. सागर चव्हाण चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र आपण पाहतोय थोडे अंशी का होईना ऑफस्टमच्या बाहेर थोडा शफल झाला फलंदाज. स्वतःसाठी जागा बनवली. लोअर फुलटॉस चेंडूला भिरकावून दिला तो डिक्लेअर झोन मध्ये जिथे 2 धावा मिळाल्या साईश फुलसुंदरला. त्यामुळे 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 12 धावांची. बिग बॅश चिंचपोकळीचा हा अर्थातच दुसरा सामना आपण मित्रांनो पाहतोय. आज एकूण 12 सामने होणार आहेत आणि त्यातील या दुसऱ्या सामन्यामध्ये एक वेगळा थरार अनुभवतोय. 8 चेंडूमध्ये 12 धावा. मगाशी प्रसाद सर म्हणाले होते की सामना शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जावा ही उत्कंठावर्धक अपेक्षा प्रत्येक रसिक प्रेक्षकाला असते. कदाचित प्रसाद सर तुम्ही सांगितलेलं या ठिकाणी सत्य होणार आहे. कारण 8 मध्ये 12 आवश्यक आहेत आणि दोन्हीकडून चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. सागर चव्हाणचा पुढचा चेंडू. या वेळचा हा चेंडू आपण पाहतोय धीम्या गतीचा हळुवार गतीचा थोड्या अंशी का होईना फलंदाजाला सुद्धा आपलं टायमिंग करता आलं नाही त्यावेळेला. पण कळलंही नाही ना फलंदाजाला की तुम्ही अशा प्रकारे चेंडू का त्याला असं वाटलं की हा ही चेंडू ऑफस्टमला थोडा बाहेर येईल की काय त्यासाठी त्याने तो ऑफस्टमच्या गार्डवरती तो उभा राहिला होता फलंदाज. पण तशा प्रकारचा चेंडू टाकला नाही. लास्ट मोमेंटला आपण पाहिलं की गतीमध्ये थोडा बदल केला गेला. 7 बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. कौतुक होईल सागर चव्हाणच्या षटकाचं. कारण मैदानामध्ये जेव्हा गरज आहे अशा वेळेला तुम्ही कामगिरी करताना तेव्हा आपल्या सामन्यातील हिरो ठरत असतात. या षटकात त्याने 5 धावा खर्च केल्यात. पण 5 धावा देत असताना मैदानामध्ये फलंदाजांना सुद्धा विचार करावा लागलाय की कोणत्या दिशेने चेंडू येणार आहे, कोणत्या प्रकारचा चेंडू येणार आहे आणि त्याला कशा पद्धतीने तोड द्यावं लागणार आहे. आणि ही द्विधा मनस्थिती जर फलंदाजाच्या मनामध्ये निर्माण करतोय ना गोलंदाज तर सामना चांगला आहे. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू तो छान पद्धतीने बनवून खेळला पण घोषित परिसरात जातोय जिथे त्याला 2 धावा मिळणार आहेत. समीकरण बदलले. 4 षटकं संपलीत. 41 धावा धाव फलकावरती. आता येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. संदीप आपण बघतोय की स्पर्धेमध्ये पुरस्कर्ते मस्त गावरान स्वप्नील संजय जगताप यांच्या माध्यमातून बघतोय की खूप चांगला त्यांनी स्पॉन्सरशिप दिली. त्याचबरोबर समर्थ ऑप्टिकल्स सिद्धेश खानविलकर यांचा मी उल्लेख करेन. त्याचबरोबर बाबा कोला हे सुद्धा आपले पुरस्कर्ते. आपण बघतोय की प्रत्येक खेळाडूच्या शोल्डरवर तुम्हाला बाबा कोलाचा लोगो बघायला मिळतोय आणि बाबा कोलाचा स्टॉल सुद्धा लागलेला आहे या ठिकाणी. आपण जर ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करताय तिथे स्क्रीन आहे. त्या स्क्रीनच्या बाजूलाच बाबा कोलाचा स्टॉल लागलाय. सुशांत सावंत हे त्या बाबा कोलाचे ओनर आहेत. तर तुम्हाला कोणालाही प्रेक्षकांना खेळाडूंना जर त्या बाबा कोलाचा आस्वाद घ्यायचा असेल, थंड पेयाचा आस्वाद घ्यायचा असेल तर निश्चित तुम्ही जाऊन तिथे बाबा कोलाला व्हिजिट करू शकता आणि आस्वाद घेऊ शकता त्या थंड पेयांचा. तुम्ही थंड पेयाची आठवण केली मला. तो आपल्या चिंचपोकळीमध्ये एक राम भरोसे टी स्टॉल होता. कोणाला तो आठवतोय माहिती नाहीये पण राम भरोसे अशा पद्धतीचा शब्दप्रयोग सुद्धा पुढे झाला आणि तो क्रिकेटमध्ये सुद्धा वापरला गेला. खेळामध्ये अनेक वेळेला म्हटलं गेलं तो राम भरोसे कोणी राहायचं नाहीये असं मैदानामध्ये परफॉर्मन्स ठेवायचा असतो. आणि या वेळेला मात्र वेदस्तू बांधून परतणार पावलांमध्ये स्ट्राईक घेतली जाते स्वतःकडे. इथे मैदानामध्ये सामना राम भरोसे सोडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण कौतुक करावं लागेल ना गोलंदाजीचं आणि विशेषतः थिंक टॅकचं की श्रेयस यादव गोलंदाजीला आला ज्याने पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विजिगुषी वृत्ती जी म्हणतात ना क्रिकेटच्या मैदानातली आणि मुंबई क्रिकेटमधली पुन्हा एकदा तोच शब्द प्रयोग की खडूस वृत्ती. श्रेयस यादव मैदानात म्हणतोय की मी पॉवर प्लेचं षटक टाकून मैदानामध्ये जे 4 चेंडू निर्धाव टाकले होते किंवा त्याच्यावर जी एकेरी धाव दिली होती. सर जरा सामना थांबवा.
एक वॉर्निंग देत आहोत. आपण मगाशी सांगितलं होतं की ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करताना कंपल्सरी कॅप परिधान करूनच खेळायचं आहे. ही वॉर्निंग आहे शेवटची आणि पहिली. त्यानंतर कुठल्या बॅट्समनला आम्ही अलाउ करणार नाही. तुम्हाला खेळताना त्रास होतोय तुम्ही कॅप अंपायरकडे काढून देऊ शकता. पण ग्राउंडमध्ये तुम्ही खेळताय, बॅटिंगला येताय तर कंपल्सरी डोक्यावर कॅप घाला. कारण आयोजकांच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला ते पूर्णपणे किट दिलेलं आहे. ट्रॅक टी शर्ट आणि कॅप. हा, तुम्हाला खेळायचं असेल, घालून खेळायचं असेल तुम्ही अंपायरकडे देऊ शकता. पण खेळताना ग्राउंडमध्ये तुमच्या डोक्यावर कॅप असणं बंधनकारक आहे. 5 चेंडू येणं बाकी सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. 41 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. साईश फुलसुंदर साठी श्रेयस हा चेंडू यावेळेला भिरकावून दिलाय जरूर, परंतु घोषित परिसरात जातोय. पंचांचा इशारा जिथे केवळ 1 धाव मिळणार आहे, त्याच्यामुळे समीकरण बदललंय. 4 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. हा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय आणि श्रेयस यादवच्या साठी वाजणाऱ्या टाळ्या बरंच काही सांगून जातात. बघा, जर धावसंख्या बरोबरीत सुटली तर एक पॉइंट दिला जाईल. लक्षात घ्यायचा, लीग मॅच असल्यामुळे ना सुपर ओव्हर ना अर्थातच या वेळेला कंपल्सरी चेस. समीकरण बदललंय. 1 धाव जरूर आले. श्रेयस यादव मैदानामध्ये 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. मैदानामध्ये ही खडूस प्रवृत्ती श्रेयस यादवने जी जपले ना, ती मुंबई क्रिकेट मधली आज या बिग बॅश चिंचपोकळीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळते. 2 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. आने वाली 2 गेंदों के ऊपर 8 रनों की आवश्यकता. 43 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. मैदानामध्ये अजूनही ज्याच्याकडून बऱ्याच साऱ्या अपेक्षा आहेत तो साईश फुलसुंदर बॅटिंग करतोय. 27 धावांवर तो खेळतोय. अशा वेळेला हा फटका तो खेळलाय जरूर, जिथे बघायचे किती धावा येणार. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे आणि श्रेयस यादव आपण पाहतोय या सामन्यामध्ये जवळजवळ पहिल्या 15 चेंडूंपर्यंत काय निकाल होता आणि शेवटच्या 15 चेंडूंमध्ये सामना आपल्या हातामध्ये कसा फिरवायचा तो मैदानात दाखवून दिलेला आहे. अर्णव 13 संघाला मैदानामध्ये पूर्णपणे खिंडीत पकडलेलं पाहायला मिळालं. शारदा 11 संघाच्या खेळाडूंनी शेवटचा चेंडू जरूर होता, पण त्या चेंडूवरती धावा मिळणार आहेत त्या 2 आणि त्यामुळे या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय तो शारदा.